नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत द बॉस या कथेचा भाग 5. तनिषा तिथेच उभी. माईंचा पारा चढू लागला. तनिषा पटकन माईंजवळ गेली आणि माईंचं लक्ष विचलित केलं. गुपचूप तिने पापडांसाठी बनवलेला मसाला आणि पापडखार आपल्या पर्समध्ये टाकला आणि माईंना म्हणाली, कपडे असू देत, आधी पापड करूयात. माईंनी गॅसवर मोठं पातेलं चढवलं. त्यात गरम पाणी उकळतं ठेवलं. आता पाणी उकळलं की मसाला आणि पापडखार टाक त्यात. चालेल. कुठे आहे तो? हा बघ. अरे, इथेच तर होता. कुठे जाईल? माई शोधू लागल्या. कुठे सापडेना. असं कसं होईल? मी बनवला होता ना नक्की? की मला आता विस्मरण होतंय? माई, अहो कुठे जाईल? मुली आता इथे काहीतरी करत होत्या. सांडलं असेल आणि घाबरून लपवलं असेल त्यांनी. अरे देवा, आता काय करायचं? एक काम कर, मसाल्याचं सामान घेऊन ये पटकन. पण कोपऱ्यावरचं दुकान तर बंद आहे. त्याच्या मुलाचं लग्न आहे आज. अरे देवा, म्हणजे गावात जावं लागणार की काय आणायला? अरे राम, बरं आता पर्याय नाही काही. जा लवकर आणि घेऊन ये. आत्ता आणते माई. तनिषाला घाई होती. गर्दीतून कार काढायला वेळ लागेल म्हणून तिने तिची स्कूटर काढली आणि आधी ऑफिस गाठलं. मुली बसतील थोडा वेळ बसमध्ये म्हणत तिने मुलींना घ्यायला नंतर जायचं ठरवलं. केबिनच्या खिडकीतून भैरव वाटच बघत होता. तनिषाला असं स्कूटरवर आलेलं बघून त्याला जरा विचित्रच वाटलं. शब्दांतरचा स्टेटस तनिषा मॅडम स्वतःला मात्र लावून घेत नाही हे विशेष. घाईघाईने ती केबिनमध्ये आली. मगाशी नागलीचं पीठ बघताना तिच्या ब्लेझरला काहीसं पीठ लागलं होतं. पण कुणाची विषाद? शब्दांतरच्या ऑफिसमध्ये तिच्याच केबिनमध्ये तिलाच कोण बोलणार? समोर मूव्हीचे डायरेक्टर, निर्माते आणि इतर महत्त्वाची मंडळी होती. मीटिंगला सुरुवात झाली. हेलो मैम, बहुत सुना है आपके बारे में. इतनी कम उम्र में आपने इतना बड़ा कारोबार संभाला. तनिषाला तिचं कौतुक ऐकण्यात काडीचा इंटरेस्ट नव्हता. तिने दुर्लक्ष करत मूळ मुद्द्यात हात घातला. लेट्स डिस्कस अबाउट द मूवी प्रमोशन. व्हॉट वी कॅन डू इज वी कॅन कंडक्ट युअर ॲक्टर्स इंटरव्ह्यू रिगार्डिंग दिस मूवी अँड वी विल पब्लिश इट. हाँ मॅम, हमारा यही मानना है की एवढ्यात तनिषाचा फोन खणखणतो. माईंचा फोन. हॅलो तने, मिळालं का सामान? ये लवकर. समोर बसलेल्या डायरेक्टर आणि निर्मात्याकडे बघून ती तोडकंच उत्तर देते. हो हो, एवढं म्हणून ती फोन ठेवून देते. लेट्स कंडक्ट द ॲक्टर्स इंटरव्ह्यू टुडे इटसेल्फ. व्हॉट से? बट वेर आर दे? मैम, वो आ रहे हैं दूसरी कार से. बस पहुंच ही रहे होंगे. तनिषाकडे जास्त वेळ नव्हता. तिला मुलींना घ्यायला जायचं होतं. तिने थोडक्यात सर्व प्लॅनिंग सांगून भैरवला कामाला लावलं आणि ऑफिसमध्येच असणाऱ्या तिच्या कारची चावी ती पर्समध्ये शोधू लागली. पर्समध्ये चाळत असताना पापडखारची पुडी खाली पडली आणि सर्वांचं तिकडे लक्ष गेलं. ते एकमेकांकडे पाहू लागले. ड्रग्ज? तनिषा पटापट ते उचलू लागली. तो निर्माता हळूच म्हणाला, मैम, हमें नहीं पता था कि आप भी. बाय द वे, हमारे पास इसके बहुत सारे सप्लायर्स हैं. आप चाहो तो. अरे भिकारड्या, पापडखारा आहे तो. ड्रग्ज घेत असेल तुझा बाप. टीमला मराठी येत नसल्याने ते एकमेकांकडे पाहू लागले. भैरवने लगेच सावरतं घेतलं. मैम कह रही है कि वो आपको बताएगी जरूरत पड़ी तो. तनिषा वैतागतच बाहेर पडली. स्कूटरवर न जाता तिने तिची कार काढली आणि मुलींना घ्यायला गेली. प्रचंड घाई होती. डोक्यात एकाच वेळी मीटिंग, मुली, ट्रॅफिक आणि पापड यांचे विचार. रेडिओवर फॅमिली मॅन वेब सिरीजचं प्रमोशन सुरू होतं आणि त्याचं थीम सॉन्ग वाजत होतं. हे गाणं खरं तर या क्षणी तिच्यावर जास्त सूट करत होतं. बस ज्या रस्त्यावर अडकली होती तो पूर्ण जाम झालेला. मालिष्का आणि रणजितने त्यांची गाडी रस्त्याच्या मधोमध उभी केली होती आणि जवळच्या कॅफेमध्ये ती दोघे गेलेली.
ती दिसताच लोकांनी गर्दी केली. ऑटोग्राफ, सेल्फीसाठी लोक गर्दी करू लागले. इतर नागरिक खोळंबले. पोलीसही आले, पण त्यांच्याकडून काही गर्दी आवरली जाईना. तनिषा प्रचंड चिडली. या लोकांना असं बेजबाबदार वागताना काहीच कसं वाटत नाही. आपल्यामुळे इतकी लोक खोळंबून आहेत, जवळच शाळा आहे, याचं काहीही नाही या दोघांना. तिची कार रस्त्यातच अडकून पडली. शेजारूनच देसाईबाई त्यांच्या मुलाला घेऊन जात होत्या. तनिषाला बघताच त्या गांगरून गेल्या. खिडकीची काच तिने टकटक केली. दुष्काळात 13वा महिना, असं बडबडतच तिने काच उघडली. अय्या, तुला कार येते? कधी वाटलं नव्हतं तू चालवशील. ऐक ना, आम्हाला सोडून दे ना, जवळच राहतो आम्ही. असं म्हणत देसाईबाईंनी मुलाला मागच्या सीटवर कोंबलं आणि स्वतः तनिषा शेजारी जाऊन बसली. तू कधी शिकलीस गाडी? कोणी शिकवली? मी दिलेला कॅटलॉग पाहिला का? किती लोकांना क्रीम विकलं तू? व्हॉट्सॲपवर मार्केटिंग केलीस का? एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती देसाईबाई करू लागली. गर्दी काही कमी होत नाही लक्षात येताच तनिषाने बाजूने कार पुढे घेत कॅफेजवळ आणली. आता तिची सहनशीलता संपली होती. देसाईबाईला तिने तिथेच बसून राहायला सांगितलं आणि स्वतः गर्दीतून वाट काढत कॅफेमध्ये घुसली. तिथे मलिष्का आणि रणजित सेल्फी काढत होते. लोकांना हातवारे करत एका ठिकाणी उभे होते. तनिषा आत गेली आणि तडक त्या दोघांजवळ पोहोचली. तिला असं जवळ आलेलं बघताच रणजित म्हणाला, नो मोर सेल्फीज प्लीज. सेल्फी? तनिषा ओरडली आणि त्याचा हात पकडून त्याला बाजूला ओढू लागली. त्याच्यासोबतची मलिष्का चिडली. हे यू ब्लडी मॅन, हाऊ डेअर यू टू टच हिम? तेरी औकात क्या है? औकात? सांगते. ज्या प्लॅटफॉर्मवर मूव्हीच्या प्रमोशनसाठी तुम्ही आलात त्याची सर्व आहे मी. ज्या मासिकावर झळकण्यासाठी इतका मोठा पल्ला गाठून आलात त्याची मुख्य आहे मी. जिथे प्रमोशन करून तुम्ही ऑडियन्स मिळवणार होता ते माध्यम आहे मी. आता एक काम करा, इथून तडक मुंबईला वापस जा. प्रमोशन तर सोडाच, तुमची मुजोर वृत्ती लोकांसमोर आता आणतोच. रणजित आणि मलिष्का घाबरले, कारण या प्रमोशनवर त्यांच्या चित्रपटाचं बरंच काही अवलंबून होतं. तनिषाच्या मागे तिची माफी मागायला धावू लागले, पण गर्दीत ती केव्हाच नाहीशी झाली. त्या दोघांनी पटापट आवर्त घेऊन आपल्या गाड्या काढल्या आणि रस्ता मोकळा केला. रस्ता मोकळा होताच तनिषाने मुलींची बस गाठली आणि मुलींना ताब्यात घेतलं. मिळाला का सेल्फी? इतक्या गर्दीत तुला कसा फोटो देतील ग? मला वाटलंच तू त्यांच्यासोबत सेल्फीसाठी गेलेली. नाही मिळाला ना? कशाला उगाच आगाऊपणा करायचा? तनिषाने एकदा देसाईबाईंकडे बघितलं आणि फक्त मान डोलावली. 2 मिशन फत्त झाले. आता मिशन पापड. क्रमशः. श्रोते हो, कसा वाटला हा भाग कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.